नीतिमत्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कोवादिस नावाचा एक चित्रपट आहे आणि त्या चित्रपटामध्ये संत पीटरच्या जीवनात जे घडतं त्याचं वर्णन केलं जातं की रोम शहरामध्ये प्रचंड असा ख्रिस्ती लोकांचा छळ सुरू होता आणि बरेचसे ख्रिस्ती लोक माघार घेत होते, आपला धर्म सोडून जात होते. संत पीटर देखील त्या छळाला घाबरून रोमच्या बाहेर परतत होता. रोमच्या बाहेर पडत असताना वेशीवरतीच त्याला प्रभू येशू ख्रिस्त भेटतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिल्यानंतर संत पीटर त्याला विचारतो, कोवादिस म्हणजे प्रभूजी तुम्ही कुठे चाललात? आणि प्रभू त्याला म्हणतो, तुझ्यासाठी जो क्रूस तयार केलेला आहे त्याच्यावर मरायला तू तयार नाहीस, म्हणून त्याच्यावर मरण्यासाठी मी चाललेलो आहे. ते शब्द ऐकल्यानंतर संत पीटर ओशाळला, माघारी वळला आणि क्रूसावरती उलटा टांगून त्याने प्रभू येशू ख्रिस्तासाठी आपल्या प्राणाचं बलिदान केलं. ही संपूर्ण घटना आज अशासाठी सांगायची की गेले 6 दिवस आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन ह्या विषयावरती चिंतन करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने जे दुःख सहन केलं त्यानंतर दुःख सहनाची मालिका ख्रिस्त सभेमध्ये आजपर्यंत सुरू आहे. ख्रिस्त सभेचा एकंदरीत जो इतिहास आहे तो संपूर्ण इतिहास रक्तरंजित आहे. आताच आपण संत पीटरविषयी ऐकलं, पण तशाच प्रकारची परिस्थिती सगळ्या 12 प्रेषितांची झालेली आहे. संत पीटरला क्रूसावरती उलटं टांगून मारण्यात आलं हे आपण आता ऐकलेलंच आहे. आणि संत अँड्रू ह्याला गुणाकाराच्या आकाराचा किंवा एक्स, इंग्रजीमधील एक्स ह्या अक्षराच्या आकाराचा क्रूस त्या क्रूसावरती टांगून ठार मारण्यात आलं. जब्दीचा मुलगा याकोब ह्याचा तलवारीने शिरच्छेद करण्यात आला. संत जेम्सचा भाऊ जॉन किंवा जब्दीचा मुलगा, प्रभू येशू ख्रिस्ताचा अत्यंत प्रिय असा शिष्य, ह्याला पात्मा बेटावरील तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्याला विषाचा प्याला देण्यात आला होता. त्याने सगळ्यांच्या समोर तो विषाचा प्याला प्राशन केला, परंतु त्याला तो बदला नाही, परंतु अशा प्रकारे त्याचा छळ करण्यात आला. फिलिप ह्याला देखील कैसरिया इथे क्रूसावरती ठार करण्यात आलं. संत थॉमस ह्याला मद्रास, मैलापूर, भारतामध्ये एका खांबाला बांधून भाल्याने भोसकून ठार करण्यात आलं. बार्थोलोमियो ह्याला आर्मेनिया ह्या ठिकाणी जिवंत जाळण्यात आलं. संत मॅथ्यू ह्याला देखील इथिओपिया इथे ह्या ठिकाणी दगडमार करून ठार करण्यात आलं. संत जूड झांशी ह्या ठिकाणी ज्याचं मोठं तीर्थक्षेत्र आहे तो संत जूड किंवा थादेयोस ह्याला आर्मेनिया इथे कुऱ्हाडीने वार करून ठार करण्यात आलं. संत सायमन ज्याला जिलोत किंवा शिमोन कनानी म्हणतात त्याला करवतीने त्याचे 2 तुकडे करून ठार करण्यात आलं. अल्फीचा मुलगा संत जेम्स किंवा याकोब ह्याला यरुशलेम येथे यहुदी लोकांनी डोंगराच्या कड्यावरून खाली ढकललं, तरी तो जिवंत आहे हे पाहून त्याच्या डोक्यात भला मोठा दगड घातला आणि नंतर करवतीने उभं चिरून त्याला ठार करण्यात आलं. संत मत्तय ह्याचा देखील जेरुसलेम ह्या ठिकाणी शिरच्छेद करण्यात आला. युद्धामध्ये जी कुऱ्हाड वापरली जाते की जी छोटीशी कुऱ्हाड मोठ्याने बाहेर फेकली जाते आणि पलीकडच्या माणसाला ठार केलं जातं, तशा प्रकारे संत मथियास ह्याला ठार करण्यात आलं. संत पॉल ह्याचा देखील शिरच्छेद करण्यात आला. आणि त्यानंतर जी मालिका सुरू आहे ती मालिका आजपर्यंत अखंडितपणे सुरू राहिलेली आहे. संत आग्नेस हिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि जेव्हा ती त्याच्यातून वाचली त्यावेळेला तिच्या गळ्यावरून तलवार चालवण्यात आली आणि तिला ठार करण्यात आलं. रोमचे पहिले रक्तसाक्षी ह्यांचा सण देखील 30 जून ह्या दिवशी साजरा केला जातो, कारण प्रारंभीच्या ख्रिस्त सभेतील बहुतांश संत हे रक्तसाक्षी होते. संत स्टीफनला देखील दगडमार करून ठार करण्यात आलेलं होतं. संत पॉलिकाप अतिशय म्हातारे असलेले हे बिशप, त्यांना एका ठिकाणी आपली गवताची जी गंजी असते त्या ठिकाणी नेऊन जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ते मरण पावत नाहीत,
त्यावेळेला त्यांच्या कुशीमध्ये भाला भोसकण्यात आला आणि अतिशय वृद्धत्व अवस्थेमध्ये असताना त्यांना ठार करण्यात आलं. संत लॉरेन्स ह्याला तेलाच्या उकळत्या कढईमध्ये तळण्यात आलं. अंत्युखियाच्या संत इग्नेशियस ह्याला हिंस्र पशूच्या समोर टाकण्यात आलं. त्याच्या अगोदर त्यांनी किती सुंदर असं वाक्य म्हटलेलं बघा, की पशूंच्या दाताखाली भरडला जाणारा मी ख्रिस्ताचा गहू दाणा आहे. अशा प्रकारे त्याने हा छळ सहन केला. संत थॉमस मोर ह्यांचा देखील शिरच्छेद करण्यात आला. संत सेबेस्टियन ह्याला झाडाला बांधून त्यांच्यावरती बाण मारण्यात आले आणि त्याद्वारे त्यांचा मृत्यू घडला. संत मॅक्सिमिलियन कोल्बे ह्यांना एका अंधार कोठडीमध्ये बरेच दिवस अन्न पाण्याविना ठेवण्यात आलं आणि तडफडत ते त्या ठिकाणी मरण पावले. वसईचा सुपुत्र संत गोन्सालो गार्सिया नागासाकीच्या टेकडीवरती क्रुसावरती ठार करण्यात आला. संत आगाथा हिला देखील हाल करून तिला ठार करण्यात आलं. संत मरिया गोरेटी हिच्यावरती अलेक्झांद्रो नावाच्या तरुणाने 14 वार केले आणि तशा अवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं गुंगीचं इंजेक्शन न देता तिचं ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये ती मरण पावली. संत थॉमस बेकेट चॅपलमध्ये प्रार्थना करत असताना कुणीतरी त्यांच्यावरती पाठीवरून वार केला आणि त्यांना ठार केलेला आहे. अशा प्रकारे आत्तापर्यंत ख्रिस्त सभेमध्ये रक्तसाक्षीत्वाची फार मोठी परंपरा आहे. अजूनही ख्रिस्त सभेचा मोठा छळ बऱ्याच ठिकाणी केला जात आहे. देवळं पाडली जात आहेत, सिस्टरांवरती अत्याचार केले जात आहेत, धर्मगुरूंना ठार केलं जात आहे. अजून ही मालिका संपलेली नाही. परंतु रक्तसाक्षांचं रक्त हे श्रद्धेचं बीज आहे. ही ख्रिस्त सभेची शिकवण आहे की जे रक्त सांडलं जातं ते कधीच फुकट जात नाही, त्यांना चांगल्या प्रकारची फळं येत असतात. अविलाची संत तेरेसा म्हणते की रक्तसाक्षीत्व हे फक्त शारीरिक स्वरूपाचं नसतं, प्रेमाचं रक्तसाक्षीत्व देखील असतं. प्रेमाचं रक्तसाक्षीत्व म्हटल्यानंतर की एखादी गोष्ट आपल्याला करावीशी वाटते आणि आपल्याला फार प्रिय असते, आपल्या हिताची सुद्धा असू शकते, परंतु श्रद्धेसाठी आपण जेव्हा अशा गोष्टीचा त्याग करत असतो तेव्हा केवळ प्रेमापोटी आपण केलेल्या त्या त्यागाला रक्तसाक्षीत्वाचं स्वरूप येत असतं. बाळ येशूची संत तेरेसा अवघ्या 24व्या वर्षी ट्युबरक्लोसिस म्हणजे TBच्या आजाराने मरण पावली. कधीच ती मिशन भागामध्ये गेली नाही, तरी देखील साक्रामेंताचा आशीर्वाद दिला जात असताना आपण म्हणत असतो की बाळ येशूच्या संत तेरेसा धर्मप्रसाराच्या साह्याने म्हणजे मिशनच्या आश्रयदाती अशा प्रकारे तिचा गौरव केला जातो, कारण ती सातत्याने मिशनविषयी आपलं प्रेम व्यक्त करायची. संत मदर तेरेसा रक्तसाक्षी झाल्या नाहीत, परंतु अहोरात्र आपलं रक्त त्यांनी गोरगरिबांसाठी आटवलं. मठवासी संत अंतोनी ह्यांनी आपली 300 एकर जमीन विकून ख्रिस्त सभेला गोरगरिबांना वाटून टाकली आणि ख्रिस्त सभेच्या सेवेसाठी एकांतवास पत्करला. टुअर्सचा संत मार्टिन ह्याला रस्त्यामध्ये एक भिकारी दिसला. आपल्या अंगावरती असलेला लांब सडक लाल भडक अशा प्रकारचा झगा त्याने अर्धा कापला, त्या भिकाऱ्याच्या अंगाभोवती गुंडाळला. रात्री झोपेमध्ये त्याला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये तोच झगा प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंगावर असलेला त्याला दिसला. ते पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की भिकाऱ्यामध्ये ख्रिस्त दडलेला असतो. तोपर्यंत मार्टिन ख्रिस्ती झाला नव्हता. त्याने त्यानंतर ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला, युद्ध सोडून दिलं, येशूसाठी आपलं प्राणार्पण केलं. संत इग्नेशियस लोयोला ह्यांनी देखील आपलं संपूर्ण जीवन प्रभू येशू ख्रिस्तासाठी अर्पण केलं. युद्धामध्ये जखमी झालेला हा योद्धा नंतर प्रभू येशू ख्रिस्ताचा मोठा योद्धा बनला. अशा प्रकारे हे सगळं आहे प्रेमाचं रक्तसाक्षीत्व. अशा प्रकारचं रक्तसाक्षीत्व जेव्हा माणूस पत्करत असतो तेव्हा त्याला मोठं प्रतिफळ मिळत असतं. ह्या जगाच्या दृष्टिकोनातून माणसाची थट्टा मस्करी केली जाऊ शकते, परंतु परमेश्वरासमोर मात्र अशा व्यक्तीचा सन्मान केला जातो. ख्रिस्त सभेमध्ये कमीत कमी 10 वेगवेगळ्या प्रकारे माणसाचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्यातील पहिला प्रकार आहे की माणसाच्या शरीरावरती प्रभू येशू ख्रिस्ताच्या 5 पवित्र जखमा उमटतात. पाद्रे पियो आणि फ्रान्सिस असिसी ह्यांच्या अंगावरती अशा प्रकारे 5 पवित्र जखमा उमटलेल्या होत्या.
त्याद्वारे हे लोक प्रभू येशू ख्रिस्ताशी एकरूप झाले होते असं परमेश्वराने देखील दाखवण्याचा प्रयत्न केला. किंवा अविनाशी देह ही संकल्पना देखील आपणा सर्वांना परिचित आहे, कारण फ्रान्सिस झेवियर ह्या संताचा शव अजूनही अविनाशी अवस्थेमध्ये आपल्याला गोवा ह्या ठिकाणी पाहायला मिळतं. अगदी अलीकडे कार्लो आकुतीस ह्या केवळ 15 वर्षाच्या तरुणाचं किंवा कुमारवयीन मुलाचं शरीर ताजं टवटवीत असल्याची घटना घडलेली आहे. तिसरा प्रकार आहे की एखादा अवयव तसाचे तसा अविनाशी अवस्थेमध्ये राहतो. की संत अंतोनीची खाच संत बोनावेंचर ह्यांनी जेव्हा उघडली तेव्हा त्यांची जीभ छोट्या बाळासारखी तांबडी भडक असलेली दिसली. अजूनही ती जीभ काचेच्या ग्लासमध्ये लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहे. किंवा संत जॉन 23 ह्यांची खाच ज्यावेळेला उघडण्यात आली तेव्हा त्यांचं तोंड देखील छोट्या बाळासारखं निरागस असल्याचं दिसून आलं. चौथा प्रकार आहे बाय लोकेशन. बाय लोकेशन म्हणजे एकाच वेळेला माणूस 2 ठिकाणी उपस्थित राहू शकतो. तशा प्रकारची घटना संत जॉन बॉस्को ह्यांच्या जीवनामध्ये घडलेली आपल्याला इतिहास सांगतो. किंवा एखाद्या व्यक्तीला अंतर्ज्ञान प्राप्त होतं. संत जॉन मारी वियानी 16 ते 18 तास कन्फेशनला बसायचे. बऱ्याच वेळेला त्या लाईनमध्ये एखादा महापापी आहे ह्याची चुणूक त्यांना अगोदरच लागायची आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहायला सुरुवात व्हायची. एवढंच नव्हे तर त्या माणसाने पाप कबूल करण्या अगोदरच फादर जॉन मारी वियानी ह्यांना त्यांचं पाप ठाऊक असायचं. तशीच देणगी पाद्रे पियो ह्या संताला देखील लाभलेली होती. किंवा काही लोकांना त्यांच्या मृत्यूची सूचना अगोदरच येत असते. संत बेनेडिक्ट आणि स्कोलास्टिका ही जुळी भावंड वर्षातून एकदा प्रार्थनेसाठी एकत्र भेटायची. ती सिस्टर होती, ते धर्मगुरू होते, परंतु मठामध्ये एकत्र जमायचं आणि प्रार्थना करायची असा त्यांचा शिरस्ता. शेवटच्या दिवसामध्ये स्कोलास्टिकाने सांगितलं की दादा तू परत जाऊ नकोस, मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. आणि तो सांगतो मला जावं लागेल, रात्रीच्या दिवशी मला इथे वस्तीला राहता येणार नाही. परंतु तिने आग्रह धरला. त्यावेळेला जोरदार पाऊस सुरू झाला. बेनेडिक्ट काही परतू शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी बेनेडिक्ट परतले आणि नंतर त्यांना बातमी कळली की स्कोलास्टिका मरण पावली. मृत्यूची सूचना कमीत कमी 3 दिवस अगोदर अशा संतांना मिळालेली असते. किंवा आरोग्यदान. कालच आपण ऑस्कर रोमेरो ह्यांचं उदाहरण ऐकलेलं आहे की त्यांना संतपद देत असताना एक चमत्कार विचारात घेण्यात आला होता. गरोदर स्त्रीच्या पोटामध्ये ट्यूमर वाढत होता आणि अशा वेळेला त्या स्त्रीने ऑस्कर रोमेरो जे धन्यवादित म्हणून घोषित करण्यात आले होते त्यांच्याकडे प्रार्थना केली आणि ती प्रार्थना ऐकून तिचा ट्यूमर नाहीसा झाल्याचं मेडिकल सायन्सने डिक्लेअर केलं आणि 2018 साली ऑस्कर रोमेरो ह्यांना संतपद देण्यात आलं हो. किंवा काही लोकांना दृष्टांत होत असतात. पवित्र मरीचं दर्शन घडलेली आपली 3 बालकं, मेंढपाळ बालकं किंवा बर्नादेत नावाची गरीब मुलगी, ह्या सगळ्यांना परमेश्वराने त्यांच्या पावित्र्याचं प्रतिफळ दिलं. किंवा अंतोनी ह्यांच्या बाबतीत चमत्कार घडले. गावामध्ये प्रवचन देत असताना लोक ऐकत नसायचे म्हणून तो समुद्रकिनारी जाऊन माशांना प्रवचन द्यायला लागला आणि त्यावेळेला एवढे मासे जमा झाले की सगळे लोक ते मासे बघण्यासाठी एकत्र आले आणि त्यांनी मग अंतोनीचं प्रवचन ऐकलं. कधीकधी शरीर उंचावण्याचा देखील चमत्कार काही संतांच्या बाबतीत झालेला आहे. की डॉमिनिक सावियो हा छोटा मुलगा खेळत असताना अचानक दिसत नाही हे पाहण्यासाठी संत जॉन बॉस्को चॅपलच्या जवळ गेले आणि खिडकीतून त्यांनी जे दृश्य पाहिलं त्यावरून त्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा संतपदाला पोहोचण्याच्या लायकीचा आहे. कारण तो मुलगा जमिनीवर बसून प्रार्थना करत होता परंतु उंचावलेला आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसाच्या समांतर अशा लेवलवरती त्याच्याबरोबर बोलत होता. संत जॉन बॉस्को ह्यांनी इतर मुलांना बोलावलं, खिडकीमधून ते दृश्य त्यांना दाखवलं आणि सांगितलं अशा प्रकारचा संत आज जगाला हवा आहे. किंवा संत जॉन मारी वियानी मिस्सा करत असताना त्यांचा देहबान हरपलं आणि हातामध्ये द्राक्षरसाचा प्याला आणि पवित्र भाकर असतानाच ते उंचावले गेले. बराच वेळ त्याच अवस्थेमध्ये शेवटी आलतार मुलाने, वेदी सेवकाने त्यांच्या झग्याला पकडून त्यांना पुन्हा जमिनीवर आणलं. अशा प्रकारचा प्रसंग. हे सगळं आज कशासाठी आपण सांगत आहोत?
प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचं सामर्थ्य आजही ख्रिस्त सभेमध्ये प्रत्यक्ष कार्यरत आहे. आपल्याही जीवनामध्ये त्या दुःख सहनाचं सामर्थ्य कार्यरत असू शकतं, मात्र अगदी मनापासून स्वेच्छेने मोकळ्या मनाने अगदी उदार अंतःकरणाने आपण प्रभू येशू ख्रिस्तासाठी, ख्रिस्त सभेसाठी, आपल्या श्रद्धेसाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या पर्यावरणासाठी आवश्यक असलेला त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तरच परमेश्वर आपल्याला सांगत आहे, नीतिमत्वासाठी जे छळ सहन करतात ते धन्य, कारण त्यांचं प्रतिफळ स्वर्गात आहे, स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे.